नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पितृपक्ष म्हणजे काय, श्राद्धाचा अर्थ, विधी आणि महत्त्व. तुम्ही कधी एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीत दिवा लावला आहे का? आणि त्यांच्या शांत उपस्थितीचा तुमच्या सभोवताली अनुभव घेतला आहे का? ती ज्योतीची चमक, ती सौम्य शांतता, ती आठवणीपेक्षा जास्त आहे. भारतीय संस्कृतीत आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे ही केवळ एक परंपरा नाही, तर ती प्रेम, कृतज्ञता आणि आध्यात्मिक संबंधाची पवित्र अभिव्यक्ती आहे. आणि या आठवणींसाठी पितृपेक्षा शक्तिशाली वेळ दुसरा कोणताही नाही. पितृपक्ष आपल्या आधी आलेल्यांचा सन्मान करण्यासाठी समर्पित 16 दिवसांचा एक अत्यंत आदरणीय सण. संपूर्ण भारतात भक्तिभावाने साजरा केला जाणारा पितृपक्ष हा केवळ धार्मिक विधीबद्दल नाही, तो एक भावपूर्ण घरी परतण्याचा सण आहे. कुटुंब केवळ श्राद्ध करण्यासाठीच नव्हे, तर पिढ्यांना जोडणाऱ्या अदृश्य धाग्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी देखील एकत्र येतात. हा असा काळ आहे जेव्हा प्रार्थना आशीर्वादात बदलतात आणि अर्पण प्रेमाच्या कृतीमध्ये बदलतात. आज हे अर्पण पवित्र वेदींपलीकडे जाऊ शकतात. ते भुकेल्यांना दिले जाणारे जेवण, विसरलेल्यांना दिलेली आशा आणि आपल्या पूर्वजांच्या नावाने दिलेली दया बनवू शकतात. आम्ही पितृपक्षाच्या वेळी वंचितांना अन्न देऊन श्रद्धेचे वास्तविक परिणामात रूपांतर करून हा कालातीत वारसा पुढे नेतो. पितृपक्षाच्या आध्यात्मिक अर्थ, विधी आणि कालातील महत्त्व जाणून घ्या. पितृपक्ष शब्दशः अर्थ आहे पूर्वजांचा पंधरवडा. हा हिंदू चंद्र कॅलेंडरमधील 16 दिवसांचा पवित्र काळ आहे, जो आपल्या पूर्वजांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात हा पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा सुरू होतो आणि महालया अमावस्येला संपतो. हिंदू श्रद्धेनुसार या काळात पूर्वजांचे आत्मे त्यांच्या वंशजाकडून अर्पण स्वीकारण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात. हे कृत्य केवळ विधी नाही, शांती आणि जिवंतांना आशीर्वाद देतात असे मानले जाते. गरुड पुराणात लिहिल्याप्रमाणे आणि महाभारतात प्रतिध्वनीत सांगितल्याप्रमाणे पितृपक्षात श्राद्ध केल्याने आत्म्यांना मुक्ती मिळण्यास मदत होते आणि त्यांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुलभ होतो. पण शास्त्रे आणि रीतिरिवाजांच्या पलीकडे पितृपक्ष म्हणजे आपलेपणाबद्दल, आपण कुठून आलो आहोत हे लक्षात ठेवण्याबद्दल. जसे की आपल्या पूर्वजांच्या सन्मानार्थ भुकेलांना जेवण घालणे. पितृपक्षादरम्यान केले जाणारे 5 प्रमुख विधी. पिढ्यानपिढ्या चालत आलेले हे पवित्र विधी आपल्या पूर्वजांप्रती भक्ती, कृतज्ञता आणि जबाबदारीचे प्रतिकात्मक अभिव्यक्ती आहेत. जिथे कुटुंब ब्राह्मण आणि कावळ्यांना शिजवलेले अन्न, बहुतेकदा खीर, पुरी, मसूर आणि भाज्या अर्पण करतात. श्राद्ध सामान्यतः पूर्वजांच्या मृत्यूदिनाशी जुळणाऱ्या तिथीला चंद्रदिनी केले जाते. तर्पण म्हणजे मंत्राचा जप करताना तीळ, बार्ली आणि कुश गवत मिसळलेले पाणी अर्पण करणे. नदीकाठी किंवा पवित्र जलाशयामध्ये केले जाणारे हे कृत्य मृत आत्म्यांची तहान भागवते. पिंडदान या विधीत भौतिक शरीराचे प्रतीक म्हणून तांदूळ आणि जवाचे गोळे पिंड अर्पण केले जातात. पिंडदान पूर्वजांना सांसारिक आसक्तीपासून मुक्ती करते आणि त्यांच्या आत्म्याला शांती देते असे मानले जाते. दान करणे, विशेषतः अन्नदान, हे एक शक्तिशाली आध्यात्मिक कृत्य मानले जाते. पूर्वजांच्या स्मरणार्थ दान केल्याने त्यांच्या आत्म्याला आशीर्वाद मिळतो आणि वर्तमान जगात चांगुलपणा येतो. पितृपक्षाचे आध्यात्मिक महत्त्व जेरी ऋण या कल्पनेने रुजलेले आहे. हिंदू तत्वज्ञानानुसार प्रत्येक मनुष्य 3 ऋणांसह जन्माला येतो. देवऋण म्हणजे देवांना, ऋषी ऋण म्हणजे ऋषींना, पितृऋण म्हणजे पूर्वजांना. पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे पवित्र ऋण फेडण्याचा काळ आहे. पितृपक्षाच्या काळात भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील पडदा पातळ होतो असे मानले जाते, ज्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद त्यांच्या वंशजापर्यंत पोहोचणे सोपे होते. मोक्षाचा मार्ग म्हणजे श्राद्ध आणि दान यासारखे विधी पूर्वजांच्या आत्म्यांना पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्तीकडे नेण्यास मदत करतात. कर्मशुद्धीकरण, अन्नदान यासारख्या निस्वार्थ कृतीमुळे पूर्वजांचे आणि वैयक्तिक कर्म शुद्ध होतात, ज्यामुळे देणारा आणि घेणारा दोघांनाही शांती मिळते. श्रद्धांजली केवळ कर्मकांडात नाही तर कृतीत आहे. भुकेल्यांना अन्न देणे, असुरक्षितांना आश्रय देणे आणि ज्यांची आपल्याला आठवण येते त्यांच्या नावाने मानवतेची सेवा करणे. अन्नदान हे दानाचे सर्वोच्च स्वरूप आहे. हिंदू धर्मात अन्नदान हे दानाचे सर्वात उदात्त आणि शुद्ध रूप मानले जाते. 4 कारणे पितृपक्षादरम्यान अन्नदानामध्ये विशेषतः शक्ती असते. श्राद्ध अर्पणापासून ते सामुदायिक मेजवान्यापर्यंत पितृपक्षात अन्न नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. अन्नदान म्हणजे पूजा कक्षाच्या पलीकडे हे पवित्र कार्य चालू ठेवते. याला शास्त्रांनी मान्यता दिली आहे. पुराण आणि मनुस्मृती यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये अन्नदानाद्वारे मिळवलेले अपार पुण्याचे वर्णन केले आहे.
विशेषतः पितृपक्षादरम्यान हे शुद्ध भक्तीचे प्रतिबिंब आहे. गरजूंना अपेक्षेशिवाय अन्न देणे हे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याचा आदर करणे, करुणेचे कृत्य आहे. ते विधीनं प्रासंगिक बनवते. आज भुकेलेल्या आत्म्याला अन्न देणे हे पूर्वजांच्या अर्पणाचे सार, पोषण, काळजी आणि प्रेम प्रतिध्वनी करते. अन्नदान हे महान दान आहे, सर्व दानामध्ये श्रेष्ठ आहे. पितृपक्षात दिलेले प्रत्येक जेवण हे केवळ अन्न पुरवण्यापेक्षा जास्त असते. ते एक प्रार्थना, एक आठवण आणि एकेकाळी जगलेल्या जीवनाच्या सन्मानार्थ एक खोलवर वैयक्तिक अर्पण असते. प्रिय व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ जेवण दान करा.